नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि इकडे बघा, मी कटोरी ब्लाऊज कटिंग करायला घेते। आणि बघा, हे ना अस्तर आहे, मला त्या कस्टमरने अस्तर बी आणून दिलेलं आहे। ब्लाऊज पीस आहे, याला आहे ना अस्तर लावून शिवायचं आहे। तर बघा, इकडे मी शोल्डर घेते, 5.5 घेते शोल्डर। मी पहिल्यापासून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही नक्की पूर्ण बघा, स्किप न करता। आणि बघा, शोल्डर 5.5 घेतलं ना, मुंडा 6 घेते इकडे। आणि ना 9.5च्या घडीची म्हणजे एक घडी आहे 9.5, तर 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे। 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे। आणि इकडे ना एक घडी 9.5ची घेतली आणि 2 इंच जास्तीचा कपडा इथं घेतलेला आहे। आणि ना व्यवस्थित असं मी इथं ड्रॉ करून घेते छान असं। आणि बघा, पूर्ण लंबाई आहे ना ब्लाऊजची 14 आहे, तर मी इथं 15 घेते आणि इकडनं बी ना 15च घेते। आणि कमरेची फिटिंग आहे ना 36 आली आहे, तर मी एक घडी 9ची घेते इथं आणि 1.5 इंच एक्स्ट्रा इथं। हे बघा, छान असं मस्त ब्लाऊज ड्रॉ करून दाखवते तुम्हाला आणि कटिंग पण करून दाखवीन व्यवस्थित। आणि ना मागचा गळा घेते, तर मागचा गळा आहे इथं 3.5 आहे, तर मी 4.5 घेते। हे बघा, 4.5 घेतला इथं। आणि गोल गळा आहे, दोरी नाही लावायची ब्लाऊजला, बिना दोरीचं हे गोल गळा घेते छान असा मस्त। आणि हा मागचा जो टक्स आहे ना 5 इंच अंतरावरती घेते। हे याचं आणि याचं अंतर आहे ना, हे 5 घेतलं आहे, बघू शकता। आणि आता टक्सची जी उंची आहे ना ती घेते, तर इथं मी टक्स जी उंची आहे ना ती 4.5 घेते, बघू शकता। खूप छान असं मस्त बॅक पार्ट मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे। आणि आता कटोरी फार्मा वापरते इथं, तर मी ना पहिलेच करून ठेवलेले आणि तुम्हाला मी काल 2 दिवसापूर्वी ना व्हिडिओ टाकलेला आहे। बघा, असे ना आपल्याकडे फाईल वगैरे राहते ना, त्याचे असे फार्मा मी घरी बनवून घेतलेले। तर 2 दिवसापूर्वी ना एक पेपर पॅटर्न म्हणजे पेपरवरती पूर्ण कटोरी ब्लाऊज मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे फार्मा। आणि नक्की मी असे ना रोज फार्मा नाही बनवत, कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मला आहे ना खरं स्टिचिंग करायला खूप राहतं, टाईम नाही राहत एवढा प्रत्येक वेळेला फार्मा बनवायला। म्हणून मी पहिलेच असे प्रत्येक पॅटर्नचे 9च्या घडीचं, 10च्या घडीचं, 8च्या घडीचं असं सर्व काही बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे आपलं आहे ना फटाफट काम होतं कटिंग करायचं आणि स्टिच करायला पण मग टाईम आपल्याला व्यवस्थित मिळतो। आणि प्रत्येक ब्लाऊजला आपण पेपर कटिंग केलं, फार्मा जर वापरला ना आपल्याला, म्हणजे तो तेवढा टाईम अजून जास्त हे होतो। 9च्या घडीचं ब्लाऊज आहे, फार्मा 9च्या घडीचा आहे, इथं 9.5चा आहे, पण अर्धा इंच इकडे तिकडे होतं ना तर चालतं। आणि बघा, इकडे ना मी कट करून घेते आता पाठचा भाग मस्त छान असा। अस्तर दिलं आहे मला, त्या कस्टमरनेच आणून दिलेलं आहे, मी तुम्हाला पहिले पण बोलली। ब्लाऊज पीस आहे, पण त्यांनी ना अस्तर समजून घेऊन आले, ते म्हणे नको चालेल, चांगलं अस्तर पाहिजे। चांगला अस्तर तर काय, आता दुकानवाल्यांनी त्यांना ना डायरेक्ट ब्लाऊज पीसच देऊन दिलेला आहे। तर चला, बघा मस्त ब्लाऊज इकडे मी कट करून घेते हे छान असं। आणि ना गोल गळा आहे मस्त, ते पण तुम्हाला कट करून दाखवते। कटोरी ब्लाऊज आहे, 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडे ना हे पण कट करून घेते कटोरी वगैरे। असं दिवसातून मला 3-4 ब्लाऊज आज कटिंग करावेच लागतात। स्टिचिंग तर करावीच लागते, कारण कटिंग करून कितीक ठेवायचे, म्हणून जेवढं कटिंग केलं तेवढं संध्याकाळपर्यंत पूर्ण केलेलं बरं, नाही तर मग दुसऱ्या दिवशी जास्त होतं ते। आणि ब्लाऊज म्हटले तर येतच राहतात दिवसाला 3-4, कोण एखाद्या दिवशी तर असं होऊन जातं ना 10-10, 15-15 ब्लाऊज कोणी टाकून जातं साड्यांसोबत। कालचीच गोष्ट सांगते मी तुम्हाला, काल दिवसातून मला आहे ना 5 ब्लाऊज स्टिच करायला आले आणि 9 साड्या आल्या फॉल लावायला। तर बघा, आणि पहिलेच एवढं पडलेलं आहे, कोणाचे 5 ब्लाऊज 10 ब्लाऊज असे टाकून गेले ना, त्यांच्यामधून मी कोणाला 2-3 असेच दिलेले,
जास्त करून पूर्ण ब्लाऊज मी सर्वांना जर दिली ना तर 2-3 कस्टमरांना मी देऊन पाहणार नाही. त्याच्यामुळे ना ज्याचे जास्त टाकून जाताना त्यांना अर्जंटमध्ये राहतं ते 2-3 करून देत राहते, म्हणजे दुसऱ्या पण कस्टमरांना टाईमवर दिलेलं द्यावं लागतं. आणि बघा इकडे ना स्लीव कट करून घेते मी आता. पूर्ण हे व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. स्लीव आता स्लीव आहे ना लांब आहे, ते पण मी तुम्हाला मोजून दाखवते. बघा 8:30 पावणे 9ची स्लीव आहे. तुम्ही ना इथं 9:15 घेते, म्हणजे 10च घेते आता असं समजून घ्या तुम्ही. हे बघा 10ची स्लीव घेतलेली आहे. इकडनं पण 10 घेते, इकडनं पण 3.5 वरती टिक केली ही. हे बघा, आणि ना असं काही व्यवस्थित असं राऊंड इथं द्यायचं आहे आपल्याला. 3.5ची जी टिक केली ना चॉकने, आणि हा मच्छी कट असा व्यवस्थित तिथं आणून तिथं जॉईंट करायचा आहे. आणि ब्लाऊजचा जो दंडघेर आहे ना ते पण मी तुम्हाला मोजून दाखवते. दंडघेर तर इथं बघा 5.25 आलेला आहे दंडघेर. तर इकडे 1.5 इंच अंतरावरती असं ठेवते. आणि बघा ही खाकीची फिटिंग ते पण तुम्हाला मोजून दाखवते, बघू शकता तुम्ही. हे ब्लाऊज जे मापाला आलं आहे ना ते मी स्टिच केलेलं आहे. खूप दिवसापासून माझ्याकडे पडले आहे. ते म्हातारी बाई टाकून गेली होती, पण म्हटलं माझं बी कसं आहे, दुसऱ्याचं अर्जंटमध्ये येतं ना त्याचं दिलं जातं, जो मागायला नाही त्याचं राहूनच जातं आहे, असं होऊन जातं. आणि बघा इथं जी मेन आपली शिलाई राहते ना फिटिंगची, त्या शिलाईपासून मेजर टेप ठेवायचा आणि आपली मेन ही शोल्डरची शिलाई राहते ना आपली इथं, तर तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे. तर किती येतं ते बघा. इकडे ना 7.5 आलेलं आहे, तर मी इथं आहे ना 7.5 वरती फिटिंगची शिलाई देणार आहे. ह्या वरच्या टक्सने मोजायचं आहे आपल्याला. हे बघा 7.5 इथं आली. हे बघा छान असं मस्त ब्लाऊज स्लीव मी कट करून दाखवते तुम्हाला. आणि बघा 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कपडा. 7.5 वरती इथं लिहिलेलं आहे, खाकीचा भाग आलेला आहे. पूर्ण बाईची लंबाई 10 आलेली, दंडघेर 5.25 आहे. बघा तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवायचा प्रयत्न. 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, बघू शकता तुम्ही. बघा स्लीव पण रेडी झाली. मी आहे ना तुम्हाला अस्तर सोबत आता ते पण कट करून दाखवते. कारण आहे ना हे बघा याला आहे ना अस्तर लावलेलं बरं, कारण नंतर आहे ना हा कपडा आहे ना ओढला जातो. आपण ब्रश वगैरे मारतो ना कपड्यांना वॉश करतो तेव्हा, तर त्याच्यामुळे अस्तर लावलेलं बरं. बघा इकडे ना मी हे ब्लाऊज पाठचा भाग, बघा इकडे पाठचा भाग ठेवलेला आहे. आणि इकडे ना आता आपल्याला जसं जमेल तसं ॲडजस्ट करायचं इथं. आता केव्हा कुठे इथं कटोरी बसते, कुठे हे बसतं, तर मी आता ॲडजस्ट करून बघते जसं मला योग्य कपडा व्यवस्थित सर्व ब्लाऊज आपल्याला बसायला पाहिजे, त्याच्यामुळे ते आपण करू शकतो. आणि बघा इकडे स्लीव आहे ना ती पण मी खालून ठेवते मापून. बघा इथं बरोबर येते स्लीव ना, कपडा जॉईंट द्यावा लागणार आणि काही नाही. आणि बघा योगपट्टी तर कटिंग करायचीच राहिली, ते पण मी तुम्हाला आहे ना कट करून दाखवते. 2 मिनटासाठी हे साईडला ठेवते. आणि बघा इकडे ना 3.5 आणि 2.5 इंचावरती कटोरी घेते मी. इकडे माझी ड्रॉइंग एवढी चांगली नाही आहे, ते तुम्ही समजून घ्या. कटिंग करायचं म्हटलं ना तर बरोबर येतं, पण ड्रॉइंग तर असं चॉक वगैरे सिद्ध लाईन पाडायला म्हटलं ना तर ते जमत नाही. आणि बघा इकडे ना एक पट्टी ठेवून बघते, आलं इकडे बरोबर. बघा छान असं. आणि इकडे कटोरी ठेवते मी. आणि इकडे बघा छान असं मस्त पूर्ण ब्लाऊज ॲडजस्ट झालं आहे, बघू शकता तुम्ही. आणि थोड्याफार या पट्ट्या उडताना ते त्याच्या आपण हुक पट्टी आई पट्टीसाठी आपण यूज करू शकतो. अस्तर सोबत मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज डिटेलमध्ये व्यवस्थित कटिंग करून दाखवते, बघू शकता. आणि ना ही कटोरी पण आता कट करून घेऊ तिथून. आणि नक्की माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एक लाईक करायला, आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे माझ्या व्हिडिओंना खूप सारा सपोर्ट मिळतो. आणि माझ्या खूप साऱ्या अशा गोड ताई आहेत, ते माझ्या व्हिडिओंना
खूप आवडीने बघता, मला छान छान कमेंट पण करता. तर ताई तुमचे व्हिडिओ खूप छान राहतात असं म्हणून. तर मला खरंच खूप आनंद होतो तुमच्या कमेंट वाचून. मला असं वाटतं की अरे आपण कुठे होतो, आपल्या म्हणजे किती सारे पब्लिक आहे की यूट्यूबवरती माझ्या गोड ताई आहे, तर मला किती सपोर्ट करतात ते. खरंच माझ्या यूट्यूबच्या जी फॅमिली आहे ना, त्यांना माझ्याकडनं खूप असं धन्यवाद मनापासून. तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या मला. आणि बघा इकडे मस्त कटोरी पण कट करून घेते. मी ना पहिले खूप सारे असे व्हिडिओ अपलोड केलेले, पण मी ना बॅकग्राऊंडवरती टाकायची. मला बोलायचं एवढं म्हणजे जमतं, पण कसं राहतं ना, थोडंसं व्हिडिओमध्ये बोलायचं म्हटलं तर परफेक्ट बोलावं लागतं. आणि तेवढं आपल्याला कसं राहतं, घरात खूप बडबड करतो, पण एवढं आहे ना भीती वाटते मनात कुठे ना कुठे की अरे माझ्याकडनं कुठे काही चुकलं जाईल का नाही. अजूनसुद्धा मला आहे ना का असं काही टायमाला बोललं जातं एखादा शब्द. आपण घरात आहे ना, घरातली भाषा आमची गावाकडची भाषा राहते, त्याच्यामुळे इथलं आणि स्टिचिंगचं थोडंसं भाषा ही वेगळी होते. ती फ्रंट पार्ट बॅक पार्ट असं ते, त्याच्यामुळे मला आहे ना ते बोलायला थोडंसं खूप अवघड गेलं खूप दिवसपर्यंत. आणि आता पण होते मिस्टेक, पण तरी तुमच्यासारख्या समजूतदार ताई आहेत ना, समजून घेता. एवढं तेवढं होतं प्रत्येकाकडनं मिस्टेक, माणूस चुकतं तरच सुधारतं ना, असं राहतं. आणि बघा खूप छान असं मस्त तुम्हाला कटोरी ब्लाऊज खूप छान सोप्या पद्धतीने कटिंग करून दाखवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि माझे नक्की व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्याकडनं काही माप घेण्यामध्ये बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर मला ते पण समजून सांगा. मी ते नक्की पुढच्या वेळेस सांगायचा प्रयत्न करीन तुम्हाला. मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला दाखवायचा, बोलून सांगायचा प्रयत्न करते. मी कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते. असं नाही की मी मला स्वतःचे ब्लाऊज शिवायला सुद्धा टाईम राहत नाही, असं होऊन जातं. आणि बघा आता रात्रीचे 8:30 होत आहे. आज माझं स्वयंपाक वगैरे बाकी आहे, पण म्हटलं चला कारण हे ब्लाऊज आहे ना उद्याला मला द्यायचे आहे, त्याच्यामुळे म्हटलं. आणि मिस्टरांना थोडा टाईम होणार आहे ड्युटीवर नाही यायला, त्याच्यामुळे म्हटलं गरम गरमच स्वयंपाक करू आणि तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ करू आपण ब्लाऊज कटिंगचा. आणि बघा मी असे ना किती सारे ब्लाऊज कटिंग केलेले ते तुम्हाला दाखवते. बघा हे पण कटिंग केलं ते. आणि बघा हे एक कटोरी ब्लाऊज आहे, ते पण मी तुम्हाला आताच कट करून दाखवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि बघा हे पण योगपट्टी ब्लाऊज आहे, हे 4 टक्स आहे, हे पण 4 टक्स आहे, बघू शकता. आणि हे बघा हे पण कटोरी ब्लाऊज आहे. असे बघा 4 आणि हे 5वं ब्लाऊज मी कट केलेले आहे. एवढे काही ब्लाऊज मी कट करून ठेवलेले आहे कटिंग. आणि बघा एवढे सारे अस्तर मी आणून ठेवलेले 2 मीटर, हे मीटरचे, बाकीचे 2-2 मीटरचे. असे मला एवढे परत अजून स्टिचिंग करायचे बाकीच आहे. आणि याच्यापैकी म्हणजे एवढे अर्जंट आहे, हे मला 4-5 दिवसापर्यंत द्यायचे. एवढे सर्वांचे अस्तर आणले ना त्यांचे ब्लाऊज. आणि बघा एवढे काही मी कटिंग केलेले बघू शकता. माझं रोजचंच काम असं चालू राहतं. तर बघा माझे व्हिडिओ कसे वाटतात असतील ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी पण एक कसं म्हणजे घरातलं काम करून सर्व काही आवरून सावरून जेवढा मला टाईम मिळतो दुपारनंतर तेवढं मग स्टिचिंग करण्यामध्ये माझा टाईम जातोय. आणि मला ते म्हणजे येतं, कस्टमरचे ब्लाऊज खूप येतात माझ्याकडे, असं नाही, म्हणून मी शिवते. आणि माझ्या मनात असं आलं की चला आपण करतोय तर पब्लिकला म्हणजे तुमच्यासारख्या गोडताईंना पण थोडंफार व्हिडिओ करून दाखवायचा प्रयत्न केला की कटिंग म्हणा की स्टिचिंग म्हणा. स्टिचिंगचं मी जास्त नाही टाकत कारण मला एवढा टाईम नाही राहत, खरं सांगते तुम्हाला. पण कटिंग मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते. मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला शेअर करते मी. आणि नक्की माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की प्लीज मला सपोर्ट करा. आणि तुमच्या एका सपोर्टची खूप जरूर आहे मला. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.